नमस्कार मित्रांनो, गणपती विसर्जनाचा हा भाग आहे. गणपती विसर्जन हे 1.5 दिवसाचा गणपती, 7 दिवसाचा गणपती आणि 9 दिवसाचा गणपती आणि शेवटला अनंत चतुर्थी असं विसर्जन केलं जाते. तर 7व्या दिवशीचं विसर्जन हे डिग्रजच्या कृष्णाकिनारी कसं झालेलं आहे या भागात पहा. आणि निर्माल्य हे निर्माण होणारच, कारण गणपती विसर्जन आहे, त्यासोबत गौरीचं वगैरे निर्माल्य असते. आपल्या घाटावर ते निर्माल्य टाकायची भरपूर सोय केली ती, म्हणजे मौजे डिग्रजमध्ये पण कसबे डिग्रजमध्ये ते निर्माल्य हे घाटावरच असल्यामुळे आम्ही ते स्वच्छ केले. त्या स्वच्छ करण्याचे 2 भाग येतील माझे, निर्माल्य स्वच्छ करतानाचे. आणि आजचा हा भाग डिग्रजच्या कृष्णाकिनारी 7व्या दिवशी झालेल्या गणपती विसर्जनाचा. माझे भाग आवडत असल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करत चला. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी दररोज काय काय नवीन घडते हे पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वोत्तम अनुभवासाठी शांततेत ऐका किंवा हेडफोनचा वापर करा. गणरायाच्या विसर्जनासाठी समोर डॉल्बी आहे आणि या मंडळाचा जो पडदा आहे याच्या मागे गणपती इतका आकर्षक दिसत होता. पडदा उडताना मी तसा शॉट घ्यायसाठी भरपूर वेळ पाहिला, पण तसं नाही घेता आलं. शेवटी मंडळाचा कार्यकर्ता आला आणि त्याने उघडलं. डिग्रजच्या कृष्णाकिनारी विसर्जनला गेल्यावर आपणा सुरुवातीला तोच गणपती दिसला जो एका भागात मी फेटा म्हणून तिथे दाखवला होता. तोच गणपती आपल्या सुरुवातीला दिसला. हे गावचे सरपंच आहे, ते मोबाईल घेऊन रेकॉर्ड ठेवत आहे की कोण कोण निर्माल्य कुंडामध्ये विसर्जन करत आहेत आणि कोण नदीमध्ये करत आहेत. डिग्रजच्या कृष्णाकाठी मौजे डिग्रज गावामध्ये हे 2 ट्रॉलीची सोय केली. एका ट्रॉलीत पाणी भरून आणि या दुसऱ्या ट्रॉलीत निर्माल्य वगैरे टाकण्याची गौरीसाठी ही सोय केली. आणि अशी सोय कसबे डिग्रज ज्या ठिकाणी आपण जिथं जातोय पोहायला तिथं नसल्यामुळे तिथे आपला साफसफाई आता करताना जे ह्याच्या पुढचे 2 भाग येणार आहेत आणि त्यावेळी झाली मजा मस्ती त्यामध्ये आहे. हे समोर जो आहे तो कसबे डिग्रजचा किनारा आणि या ठिकाणी दुरून लोक आणत होते गणपती वगैरे विसर्जनासाठी. कारण की डिग्रजचा कृष्णा किनारा जसा आहे तसा जवळपास कुठपार नाही नदीचा किनारा, त्यामुळे लोक दुरून देखील विसर्जन करायसाठी इथे गणपती आणतात. हे बा, काही लोक तरी देखील पाण्यामध्ये विसर्जन करत आहेत, पण काही लोक पाण्यामध्ये विसर्जन न करता हे निर्माल्य कुंडामध्ये विसर्जन करत आहेत. बघा, पाण्यामध्ये बुडवून ते पुन्हा पुन्हा वरण ते गणपतीचं विसर्जन करत आहेत. सकाळी तिथं आम्हाला लय मूर्त्या काढल्या पावताना. या ठिकाणी आपलं जिथं रेकॉर्डिंग असते त्या ठिकाणी मात्र पायाला मूर्त्या आपल्या पोहताना लागू शकतात, म्हणून आपण तिथं पहिला स्वच्छता करतोय. आणि ही जी बोट आहे ही बोटी एक प्रायव्हेट व्यक्तीने ठेवली आहे की 100 रुपये देऊन तुमच्या मनाला समाधान म्हणून की तुम्ही गणपती आतमध्ये नेऊन सोडतात ते. आणि माझा गणपती देखील आमच्या घरचा मी तसा सोडलेला आहे, आत जाऊन पूर्ण मध्ये जाऊन सोडलेला आहे. आता याच्यामध्ये गणपतीचे विहंगम तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक अशा मूर्त्या आहेत. लहान गणपतीला 100 रुपये आणि मंडळाच्या गणपतीला 500 रुपये असा यांचा दर होता. काही लोक श्रद्धेने आत मूर्ती विसर्जन करत होते. ही जी वर उभारली आहे ही आपल्या मुलांची फलटण आहे. यांना ग्रामपंचायतीने हायर केलं तर स्वयंसेवक म्हणून की नदीमध्ये निर्माल्य टाकू नये म्हणून. आता हे त्यांचं काम करत आहेत. काही मुलं हे पारंपरिक पद्धतीनं जसे कपडे काढून आतमध्ये जाऊन पोहून मूर्त्या सोडत होते. ही जुनी पद्धत आहे, आमची लहानपणीची आम्हाला आठवण आली. आणि मंडळाचे गणपती या तर्फेवर बांधायचे आणि त्याला होडीनं पुन्हा आत न्यायचे. आणि मंडळाचा गणपती जका तो मोठा असतो पायाला लागू नये म्हणून तो आत सोडायचे. आणि गणपती कंटिन्यू आल्यात आकर्षक अशा गणपती. आणि एका व्यक्तीकडे मला फक्त एकच मला असा दिसला गणपती, तो शाडूचा गणपती आहे बघा. महाग असतो तो आणि त्याला खूप जपा लागतं. एकच गणपती दिसला आणि हे तर्फेला नाव बांधून आतमध्ये घेऊन चालत होता गणपती विसर्जनासाठी. गणेश विसर्जनापेक्षा मुलांना सगळ्यात जास्त आवड असते फटाकड्यांची, त्यामुळे नदीकडे ते त्यासाठी आलेले असतात. आणि मुलं फटाकडे लावून इकडं तिकडे नुसता सैरा वैरा पळत होते सर्वजण. आणि आपले स्वयंसेवक बघूया आता काय करले. लोक ऐकत नाही. मना जोरात निर्माल्य वर टाकून
5 वेळा पाण्या बुडवा आणि गणपती वरती द्या. स्वयंसेवक इन ऍक्टिव्ह मोड. स्वयंसेवक ऍक्टिव्ह झाले आहेत, ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. आला 100% आलं. बाप्पांना निरोप देताना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह मात्र कोणाला राहत नाही. आकर्षक अशी सेल्फी सर्वजण घेत होते आणि पुन्हा मग विसर्जन करत होते. आणि गणपती भरपूर येत आहेत, कारण की डिग्रजचा कृष्णा किनारा जसा आहे तसं जवळपास कुठंच कृष्णा किनारा नाही आहे. म्हणजे नदीचा किनारा कमी आहे आणि काही लोकांची श्रद्धा असते की नदीमध्येच विसर्जन करावं. निर्माल्य कुंडामध्ये विसर्जन करण्याची संख्या काही कमी नव्हती. भटजी पूजा करतायत आणि सर्वच गणपती एकदमच पूजा करून एकदमच तिथं विसर्जन करतायत. आणि गावचे पोलीस पाटील देखील लक्ष ठेवून आहेत की काय चालू आहे, कसं काय चालू आहे. मध्ये मूर्ती सोडू नका. सर्व गणेश भक्तांना कळवण्याची स्थिती, पाणी प्रदूषण करू नका व मूर्तीचे विसर्जन समोर ठेवलेल्या कुंडातच करावे. दिवस आता मावळतीला लागला होता. संख्या देखील तशीच होती. मौजेडिग्रज या गावची आपली साधारण 5,000 लोकसंख्या आहे आणि पलीकडे 25,000 लोकसंख्या आहे. त्या हिशोबाने तिकडे गणपती विसर्जन घालते. आणि हे बघा, निर्माल्य कुंडामध्ये गणपती विसर्जन केले आहेत आणि गणपती बाप्पा विसर्जन होऊन पाण्याखाली विसावलेले आहेत. गणपती मोठा लावल्यात म्हणलं. तो मोठा गणपती तिकडे मागणी आहे. गणपती आहे ना, सुट्टीच नाही काय मंडळाचं नाच बॉक्स हातात घेऊन आहेत. हो गौरी पॅन्डेत. चला तर मित्रांनो, 7व्या दिवशीचं विसर्जन आता पूर्ण होत आहे आणि उद्या डिग्रजच्या कृष्णाकिनारे पहा. घाट स्वच्छ करतानाचे 2 मजेशीर व्हिडिओ. सुरक्षित रहा, खुश रहा. धन्यवाद.